परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने एनटीएला नोटीस बजावलेली आहे। एनटीएनं नीट परीक्षेमध्ये दिलेल्या ग्रेस मार्कांसंदर्भात खुलासा करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। नीट परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर पुढची सुनावणी आता 8 जुलैला होणार आहे। दरम्यान नीट परीक्षेअंतर्गत होणारी राज्यातील प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे। अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं हे निदर्शनास आलेलं आहे। आता एका केंद्रावर अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे 720 पैकी 720 मार्क्स मिळणं आणि जवळजवळ 1600 ते 1700 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देणं आणि ग्रेस मार्क देण्याची कारणं त्यांनी जी सांगितलेली आहेत ती न पटणारी आहेत। आणि मग या बाबतीत आम्ही तात्काळ कळवण्यात आलेला एनएमसीला की बाई प्रवेश प्रक्रिया तुर्त थांबवा। वर्ष 2024 एकूण विद्यार्थी 23,33,297, पात्र विद्यार्थी 13,16,268। 2023 एकूण विद्यार्थी 20,87,462, पात्र विद्यार्थी 11,45,976। वर्ष 2022 एकूण विद्यार्थी 17,64,571, पात्र विद्यार्थी 9,93,069। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। नीट परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याचा निर्णय रद्द करा आणि सुधारित निकाल लावा अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवण्याची विनंतीही राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने केंद्राला पत्र पाठवून केलेली आहे अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांकडून मिळालेली आहे। तर धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सुद्धा नीट यूजी 2024 परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे। नीट परीक्षेमध्ये 1,500हून अधिक विद्यार्थ्यांना एनटीएनं ग्रेस मार्क्स दिलेले आहेत आणि यावरून आता राज्यभरात विद्यार्थी आंदोलन करत आहेत।